जिजाऊ सराव केंद्र या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहत आहात पोलीस भरती 2024 संदर्भात प्रश्नसंच 6. या प्रश्नसंचामध्ये आपण घर बसल्या पोलीस भरतीची तयारी करून घेणार आहोत, ज्यामध्ये आपण लेखी परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण अशा प्रश्नसंचांचा सराव घेतलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असतील तर आपल्या चॅनलवर RRB NTPC म्हणजेच भारतीय रेल्वे भरती NTPC संदर्भात देखील प्रश्नसंचांची प्लेलिस्ट सुरू आहे. जर काही विद्यार्थी त्याची तयारी करत असतील किंवा ज्यांना करायची असेल ते चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन व्हिडिओ पाहू शकतात. चला तर पोलीस भरतीच्या व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न पहिला, भारतीय संसद भवनाचे डिझाईन कोणी तयार केले? पर्याय आहेत: अ. एडविन लुटियन्स, ब. चार्ल्स कोर्नविलियस, क. ले कॉर्ब्युजियर, ड. अलेक्झांडर गॅरिसन. आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय अ. एडविन लुटियन्स यांनी भारतीय संसद भवनाचे सर्वप्रथम डिझाईन केले. जी जुनी भारतीय संसद होती त्याचे डिझाईन हे ब्रिटिश आर्किटेक्ट एडविन लुटियन्स व हर्बर्ट बेकर यांनी केले होते. 1921 ते 1927 पर्यंत या जुन्या भारतीय संसदेचे कामकाज चालले. तर नवीन भारतीय संसदेचे बांधकाम हे टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेड या कंपनीने केले असून त्याचे डिझाईन हे बिमल पटेल या आर्किटेक्टने केले होते. नवीन भारतीय संसदेचे उद्घाटन 28 मे 2023 रोजी करण्यात आले. प्रश्न दुसरा, लोकसभा निवडणुकीसाठी किमान वयोमर्यादा किती आहे? पर्याय आहेत: अ. 18 वर्ष, ब. 21 वर्ष, क. 25 वर्ष, ड. 30 वर्ष. आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय क. 25 वर्ष. विद्यार्थी मित्रांनो, भारतीय संसद भवनातील कनिष्ठ सभागृह म्हणजेच लोकसभा यासाठी निवडणूक लढवण्यासाठी किमान वयोमर्यादा ही 25 वर्ष एवढी असते. या संदर्भात भारतीय संविधानामध्ये कलम 84 मध्ये लोकसभा निवडणुकीबाबत वयाची तरतूद डिटेलमध्ये दिलेली आहे. प्रश्न तिसरा, भारताच्या राष्ट्रीय प्रतीकातील सत्यमेव जयते हे वाक्य कोठून घेतले आहे? पर्याय आहेत: अ. भगवद्गीता, ब. उपनिषद, क. ऋग्वेद, ड. महाभारत. आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय ब. उपनिषद. विद्यार्थी मित्रांनो, आपण सत्यमेव जयते हे बऱ्याच शासकीय कार्यालयांमध्ये हे वाक्य पाहतो. तर हे वाक्य वेदांच्या शेवटच्या भागातील मुंडक उपनिषदातून हे घेण्यात आलेले आहे. हे वाक्य सर्वप्रथम भारतामध्ये स्वातंत्र्य सैनिक मदन मोहन मालवीय यांनी स्वातंत्र्य चळवळीमध्ये या वाक्याचा नारा, सत्यमेव जयतेचा नारा देऊन हे वाक्य प्रचलित केले होते. व त्यानंतर भारत स्वतंत्र झाल्यानंतर काही वर्षांनी हे वाक्य सत्यमेव जयते हे भारताचे ब्रीदवाक्य म्हणून घोषित करण्यात आले. प्रश्न चौथा, भारताचे राष्ट्रीय गीत वंदे मातरम कोणत्या भाषेत लिहिले आहे? पर्याय आहेत: अ. हिंदी, ब. मराठी, क. संस्कृत, ड. उर्दू. आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय क. संस्कृत. विद्यार्थी मित्रांनो, वंदे मातरम हे भारताचे राष्ट्रीय गीत असून ते बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी 1870 मध्ये लिहिले होते. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी 1870 मध्ये आनंदमठ ही त्यांची बंगाली भाषेतील कादंबरी लिहिली होती. या कादंबरीमध्ये हे संस्कृत भाषेमध्ये त्यांनी वंदे मातरम हे गीत लिहिले होते. तर भारताचे राष्ट्रगीत रवींद्रनाथ टागोर यांनी बंगाली भाषेतच गीतांजली या त्यांच्या 1911 मध्ये गीतांजली या काव्यसंग्रहामध्ये लिहिले होते. ही दोन्ही गीते भारतीय संविधान सभेने 24 जानेवारी 1950 रोजी भारताचे राष्ट्रगीत व एक भारताचे राष्ट्रीय गीत म्हणून स्वीकारले होते. प्रश्न पाचवा, राष्ट्रीय विज्ञान दिन भारतात कधी साजरा केला जातो? पर्याय आहेत: अ. 15 फेब्रुवारी, ब. 17 फेब्रुवारी, क. 28 फेब्रुवारी, ड. 29 फेब्रुवारी. आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय क. 28 फेब्रुवारी. विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय विज्ञान दिन हा 28 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. NCSTC यांच्या शिफारशीनुसार 1986 पासून 28 फेब्रुवारी हा दिन भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. कारण C.V. रमण यांच्या सन्मानार्थ हा दिवस साजरा केला जातो. कारण C.V. रमण यांनी या दिवशी रॅमन इफेक्टचा शोध लावला होता. C.V. रमण हे भारतीय भौतिक अर्थशास्त्रज्ञ आहेत. प्रश्न 6वा, खालीलपैकी कोणता सागर भारताच्या दक्षिणेला आहे? पर्याय आहेत: अ. हिंदी महासागर, ब. अटलांटिक महासागर, क. प्रशांत महासागर, ड. आर्क्टिक महासागर. आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय अ. हिंदी महासागर किंवा भारतीय महासागर असे देखील म्हटले जाते. हे महासागर भारताच्या दक्षिणेला आहे.
विद्यार्थी मित्रांनो, आपला भारत देश हा तिन्ही बाजूनी पाण्याच्या क्षेत्रांनी व्यापलेला आहे. भारताच्या दक्षिणेला हिंदी महासागर, पूर्वेला बंगालचा उपसागर, तर पश्चिमेला अरबी समुद्र आहे, तर उत्तरेला हा जमिनीचा भूभाग आहे. प्रश्न 7वा. भारतात सध्या किती उच्च न्यायालये आहेत? पर्याय आहेत: अ 21, ब 25, क 28, ड 30 आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय ब 25. विद्यार्थी मित्रांनो, भारतात एक सर्वोच्च न्यायालय तर 25 उच्च न्यायालये आहेत. ही न्यायालये प्रत्येक राज्यानुसार एक न्यायालय असे विभाजन करण्यात येते. परंतु भारतात 28 राज्य व 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. त्यापैकी काही न्यायालयांतर्गत 3पेक्षा जास्त राज्य व केंद्रशासित प्रदेश येतात. त्यामुळे भारतात एकूण 25 उच्च न्यायालये आहेत. प्रश्न 8वा. कोणत्या कलमानुसार भारतात प्रत्येक व्यक्तीस मत देण्याचा अधिकार आहे? पर्याय आहेत: अ कलम 14, ब कलम 19, क कलम 326, ड कलम 368 आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय क कलम 326 नुसार भारतातील प्रत्येक प्रौढ व्यक्तीस म्हणजेच 18 वर्षांच्या पुढील व्यक्तीस मत देण्याचा अधिकार आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे मत देण्याचे अधिकार सर्वप्रथम 21 वर्षाच्या पुढील व्यक्तींना देण्यात येत होते. परंतु 1988 साली 61वी घटनादुरुस्ती करण्यात आली. ही घटनादुरुस्ती राजीव गांधी यांच्यामुळे शक्य झाली व तेव्हापासून 18 वर्षांच्या पुढील व्यक्तीस भारतात मत देण्याचा अधिकार आहे. प्रश्न 9वा. खालीलपैकी कोणत्या राज्याला पूर्वेचे स्कॉटलंड म्हणतात? पर्याय आहेत: अ सिक्कीम, ब मेघालय, क मणिपूर, ड नागालँड आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय ब मेघालय. विद्यार्थी मित्रांनो, भारतातील मेघालय राज्यातील शिलाँग या शहराला पूर्वेचे स्कॉटलंड म्हणतात. स्कॉटलंड म्हणजे हा स्कॉटलंड युरोप खंडातील एक निसर्गरम्य असा देश आहे. या देशाप्रमाणेच भारतातील शिलाँग हे शहर आहे, कारण येथे देखील स्कॉटलंडप्रमाणेच निसर्गरम्य स्थळे आहेत. त्यामुळे याला पूर्वेचे स्कॉटलंड असे देखील म्हटले जाते. प्रश्न 10वा. भारतीय चलन नोटांवरील महात्मा गांधीजींचा फोटो कोणत्या वर्षी प्रकाशित झाला? पर्याय आहेत: अ 1985, ब 1990, क 1996, ड 2000 आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय क 1996 रोजी भारतीय चलन नोटांवर महात्मा गांधीजींचा फोटो प्रकाशित झाला. विद्यार्थी मित्रांनो, आपला भारत देश 1947 रोजी स्वतंत्र झाला, परंतु तरी देखील भारतात ब्रिटिशांचे चलन वापरले जात होते. म्हणजे ज्या चलनावर ब्रिटनचे राजा किंग जॉर्ज यांचे चित्र होते तेच चलन 1949 पर्यंत वापरले जात होते. परंतु 1969 रोजी महात्मा गांधीजी यांची 100वी जयंती होती, कारण 2 ऑक्टोबर 1869 रोजी त्यांचा जन्म झाला होता. तर 1969 रोजी त्यांची 100वी जयंती साजरा करण्यानिमित्त भारतीय चलन नोटांवर सर्वप्रथम त्यांचा फोटो वापरण्यात आला. परंतु त्यांच्या कार्याबद्दल काही वेगवेगळी चित्रे वापरण्यात आली होती. त्यानंतर 1995मध्ये RBIने भारत सरकारसमोर प्रस्ताव मांडला की गांधीजींचा फोटो भारतीय चलनी नोटांवर छापला जावा व भारत सरकारने याबद्दल मान्यता दिल्यानंतर 1996 पासून नियमितपणे महात्मा गांधीजींचा फोटो भारतीय चलनी नोटांवर छापला जाऊ लागला. त्यानंतर 2016मध्ये यामध्ये बदल करण्यात आला व भारतीय चलन नोटावर एका बाजूला महात्मा गांधीजींचे चित्र तर दुसऱ्या बाजूला स्वच्छ भारत अभियान लोगो वापरण्यात आला. प्रश्न 11वा. वन्यजीव संरक्षण कायदा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला? पर्याय आहेत: अ 1970, ब 1972, क 1975, ड 1978 आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय ब 1972 रोजी वन्यजीव संरक्षण कायदा लागू करण्यात आला. या कायद्याला वन्यजीव कायदा 1972 असे देखील म्हटले जाते. या कायद्याअंतर्गत वनस्पती व प्राणी यांचे संरक्षण करणे तसेच राष्ट्रीय उद्यानांची निर्मिती करणे असे वेगवेगळे कार्य येतात व वेगवेगळी कलमे लागू केली जातात, ज्यामुळे वनस्पती व प्राण्यांचे संरक्षण केले जाईल. हा कायदा जम्मू व काश्मीर सोडून सर्व राज्यांमध्ये लागू करण्यात आला. तसेच राष्ट्रीय उद्यानांची निर्मिती करण्यात आली. या कायद्यामुळे शिकारीवर बंदी देखील घालण्यात आली. हा कायदा सर्वप्रथम ब्रिटिश सरकारने 1887ला सुरू केला होता. त्यानंतर जेव्हा आपला भारत देश स्वतंत्र झाला व भारतीय संविधानाची निर्मिती झाली, त्यानंतर काही वर्षांनी भारताने देखील या कायद्याचा स्वीकार केला.
प्रश्न 12वा, विश्व भारती विद्यापीठ कोणत्या व्यक्तीने स्थापन केले? पर्याय आहेत: अ. पंडित नेहरू, ब. सरदार पटेल, क. रवींद्रनाथ टागोर, ड. महात्मा गांधी. आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय क. रवींद्रनाथ टागोर यांनी सर्वप्रथम विश्व भारती विद्यापीठ स्थापन केले. रवींद्रनाथ टागोर यांनी 1921 मध्ये हे विश्व भारती विद्यापीठ सर्वप्रथम महाविद्यालय स्वरूपात स्थापन केले होते. ते त्यांनी पश्चिम बंगालमधील शांतिनिकेतन येथे स्थापन केले होते. परंतु भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर काही काळातच लवकरच म्हणजे 1951 मध्येच ते विश्व भारती विद्यापीठ म्हणून त्याला मान्यता मिळाली. प्रश्न 13वा, खेचडलीची घटना कोणत्या घटनेसाठी प्रसिद्ध आहे? पर्याय आहेत: अ. स्वातंत्र्य लढा, ब. पर्यावरण संरक्षण, क. शिक्षण प्रसार, ड. वन्यजीव संरक्षण. आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय ब. पर्यावरण संरक्षण. यासाठी खेचडलीची घटना प्रसिद्ध आहे. विद्यार्थी मित्रांनो, ज्याप्रमाणे बिश्नोई समाजाचे चिपको आंदोलन प्रसिद्ध होते, त्याचप्रमाणे देखील ही खेचडलीची घटना प्रसिद्ध आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना याबद्दल माहिती नसेल, परंतु ही घटना राजस्थान राज्यातील आहे. राजस्थान राज्यातील जोधपूर येथील महाराजा अभय सिंह यांना एक महाल बांधायचा होता. त्याकरिता त्यांना लाकडाची आवश्यकता होती. त्यासाठी जोधपूरजवळ खेचडली हे एक गाव होते, तेथे त्यांच्या शिपायांनी लाकूड तोडण्यास सुरुवात केली होती. त्यासाठी गावकऱ्यांनी मिळून झाडाला वेढा घातला होता व त्यामध्ये त्यांचे प्राण गेले होते. त्या संबंधित ही खेचडलीची घटना आहे. प्रश्न 14वा, जेझेरो खड्डा नावाचे क्षेत्र कोणत्या ग्रहावर सापडले आहे? पर्याय आहेत: अ. मंगळ, ब. बुध, क. शुक्र, ड. नेपच्यून. आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय अ. मंगळ. जेझेरो खड्डा हे या नावाचे क्षेत्र मंगळ ग्रहावर सापडले आहे. यालाच झिझेरो क्रेटर असे देखील म्हटले जाते. विद्यार्थी मित्रांनो, ज्याप्रमाणे पृथ्वीवर उल्कापातामुळे लोणार सरोवर तयार झाले होते, त्याचप्रमाणे मंगळ ग्रह असे देखील म्हटले जाते की मंगळ ग्रहावर कोट्यावधी वर्षांपूर्वी एक मोठी उल्का आदळली होती व त्यापासूनच हा जेझेरो खड्ड्याचे निर्माण झाले होते. प्रश्न 15वा, भारतीय नौदलाचे मुख्यालय कोठे आहे? पर्याय आहेत: अ. कोलकाता, ब. गोवा, क. मुंबई, ड. नवी दिल्ली. आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय ड. नवी दिल्ली या ठिकाणी भारतीय नौदलाचे मुख्यालय आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांना भारतीय नौदलाचे जनक म्हटले जाते. 4 डिसेंबर हा आपण भारतीय नौदल दिन म्हणून साजरा करतो. याबद्दल डिटेलमध्ये वर्णन आपण प्रश्नसंच 4 मध्ये पाहिले आहे. प्रश्न 16वा, खालीलपैकी कोणता विषाणू प्राण्यांमधून माणसामध्ये पसरतो? पर्याय आहेत: अ. HIV, ब. पोलिओ, क. निपाह, ड. चिकनगुनिया. आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय क. निपाह. हा विषाणू प्राण्यांमधून माणसांमध्ये पसरतो. याला निपाह व्हायरस असे देखील म्हटले जाते. शक्य करून हा निपाह व्हायरस वटवाघुळांची लाळ जी फळांवर पडते त्यापासून किंवा वटवाघुळांनी एखादे फळ उष्टे केल्यास ते फळ माणसांच्या खाण्यात आले तर त्यापासून हा विषाणू पसरतो. त्यामुळे फळे कधीही खाताना ही स्वच्छ धुवून किंवा त्यांच्या साली काढूनच खावीत. त्यामुळे असे कोणते विषाणू आपल्या शरीरामध्ये पसरणार नाहीत. प्रश्न 17वा, भारतात पहिल्या दारुगोळा फॅक्टरीचे स्थान कोणते आहे? पर्याय आहेत: अ. नाशिक, ब. पुणे, क. कोलकाता, ड. वाराणसी. आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय क. कोलकाता. भारतात सर्वप्रथम ब्रिटिशांनी 18व्या शतकात कोलकाता येथे दारुगोळ्याची फॅक्टरी सुरू केली होती. विद्यार्थी मित्रांनो, असे समजले जाते की सर्वप्रथम भारतामध्ये दारुगोळा हा मुघलांनी आणला होता. पानिपतच्या पहिल्या युद्धामध्ये बाबरने त्याचा वापर केला होता व तेव्हापासूनच भारताला दारुगोळ्याबद्दल माहिती मिळाली होती. त्यानंतर भारतावर जेव्हा ब्रिटिशांचे पूर्णपणे स्थापत्य निर्माण झाले, तेव्हा 18व्या शतकामध्ये ब्रिटिशांनी आपले वर्चस्व अजून निर्माण करण्यासाठी तसेच युद्धासाठी याचा वापर करण्यासाठी भारतामध्येच दारुगोळा बनवण्यासाठी सुरुवात केली व कोलकाता येथे दारुगोळा फॅक्टरी सुरुवात केली. प्रश्न 18वा, भारतात उजाला योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? पर्याय आहेत: अ. ऊर्जा बचत, ब. जलसंधारण, क. स्वच्छता, ड. कृषी. आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय अ. ऊर्जा बचत. उजाला योजना ही ऊर्जा क्षेत्राशी संबंधित आहे. तसेच ही योजना ऊर्जा मंत्रालयाअंतर्गत येते. 1 मे 2015 रोजी या योजनेची सुरुवात झाली होती. ही योजना
बचत योजना रद्द करून त्या जागी उजाला योजनेची सुरुवात करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत भारतातील गोरगरीब जनतेला कमी दरामध्ये LED बल्बाचे वाटप करण्यात आले होते. प्रश्न 19वा. कोणत्या शहराला ब्लू सिटी म्हणून ओळखले जाते? पर्याय आहेत अ. जोधपूर, ब. उदयपूर, क. जयपूर, ड. बेंगळुरू. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांना भारताची पिंक सिटी म्हणजे जयपूर हे तर माहिती आहे, परंतु बऱ्याच जणांना भारताची ब्लू सिटी माहिती नसेल. तर भारताची ब्लू सिटी ही जोधपूर शहर म्हणून ओळखले जाते. विद्यार्थी मित्रांनो, जोधपूर हे शहर भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकाचे शहर आहे. तसेच हे शहर भारताचे सर्वात मोठे वाळवंट थार वाळवंटाच्या जवळ असल्याने येथे मोठ्या प्रमाणात उष्ण वातावरण असते. त्यामुळे थंडावा निर्माण करण्यासाठी येथील घरांना पूर्वी निळा रंग देण्यात आला होता. तेव्हापासूनच या जोधपूर शहराला ब्लू सिटी म्हणून देखील ओळखण्यात येऊ लागली. प्रश्न 20वा. पृथ्वी दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? पर्याय आहेत अ. 22 मार्च, ब. 22 एप्रिल, क. 5 जून, ड. 8 ऑगस्ट. आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय ब. 22 एप्रिल रोजी आपण दरवर्षी पृथ्वी दिवस, ज्याला वसुंधरा दिन असे देखील म्हटले जाते, हा पृथ्वी दिवस साजरा करतो. 1970 पासून आपण हा पृथ्वी दिन साजरा करण्यास सुरुवात केली होती. 2024 रोजी देखील हा पृथ्वी दिवस साजरा करण्यात आला होता व याची थीम प्लॅनेट विरुद्ध प्लास्टिक अशी होती. काही वेळेस परीक्षेमध्ये जे आपण हे दरवर्षी दिन साजरा करतो त्याची थीम देखील विचारली जाते. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलवर ज्याप्रमाणे पोलीस भरती त्याचप्रमाणे RRB NTPC संदर्भात देखील प्रश्नसंचाची प्लेलिस्ट सुरू आहे. जे कोणी विद्यार्थी इंटरेस्टेड असतील त्यांनी चॅनेलच्या प्लेलिस्टवर जाऊन ते प्रश्नसंच पाहू शकता किंवा डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिली जाईल, ते देखील तुम्ही पाहू शकता. तसेच आजचा व्हिडिओ हा कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक, शेअर, कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा. धन्यवाद.